माय चॅनल. आज आहे सॅटर्डे आणि आता वाजतायत संध्याकाळचे 7:30 आणि मी जस्ट फ्रेश झाली आहे. मी लिपस्टिक पण नाही लावलेली, सो मी 2च सेकंदात लिपस्टिक लावते. सो मी लिपस्टिक लावलेली आहे आणि मी चेहऱ्याला दुसरं काहीच लावलेलं नाही आत्ता, आणि लिपस्टिक सुद्धा नसेल तर थोडंसं असं वेगळं वाटतं. सो थोडीशी मी लिपस्टिक लावलेली आहे आत्ता. रेड कलर आहे हा, तीच आहे जी पर्पलची क्रेयॉन, तीच लावलेली आहे मी आता. आणि अकिराचं सॉफ्ट टॉय खूप सारे तसे, काही गिफ्ट्स आलेत, काही आणलेले आहेत, भरपूर आहेत. तर इकडे मला मेसेज आले 1-2 तिघींचे की हे जे पाठीमागे दिसते हा खूप, हे जे कॉट बोलतात त्याला, आणि खूप पुराणा आहे हा, तर अजून कसा काय तुमच्याकडे शक्यतो मिळत नाही. तर हा ॲक्च्युली आम्ही देऊन टाकणार होतो, असं विकतही कोणी घेत नाही, हे भंगारात द्यावं लागतं. आणि किंवा ज्यांच्या घरी बाळ झालं त्यांच्यासाठी द्यावं लागतं, कारण ती शेगडी असते त्याच्यासाठी, शेकायसाठी हा जो कॉट आहे तो यूज करतात. तर माझी आजी, मी 6वी-7वीत असल्यापासून बोलते आहे, म्हणजे तेव्हा विकायचा होता किंवा देऊन टाकायचा होता, तर तेव्हापासून माझी आई जी आहे ती बोलते की बिलकुल नाही द्यायचा, माझ्या म्हणजे मैथिलीच्या डिलिव्हरीमध्ये तो उपयोगाला येईल. सो तो ठेवला अजूनपर्यंत आणि अजूनही आहे, आणि खरोखर यावेळी डिलिव्हरीच्या वेळेला उपयोगाला आला तो. तर अशा बऱ्याच गोष्टी असतात जे आजी आजोबा सांगतात की ऐकल्या पाहिजेत, येतो उपयोगाला. पण आता त्याला ठेवायला जागा नाही आहे कुठे, सो असं त्याला फोल्ड करून उभं करून ठेवलेलं आहे. तर आज आहे सॅटर्डे आणि मी आता बुधवारी जाते आहे, आणि उद्या कदाचित संडे सकाळी किंवा मंडेला अभिषेक येईल. सो तोपर्यंत अभिषेक आला की काहीच माझं काम होत नाही, पॅकिंग वगैरे काहीच होत नाही. सो मला पॅकिंग करायचं आहे थोडंसं, आणि अबूनं सकाळी बॅग आणलेल्या आहेत, कॅरी बॅग, ज्यामध्ये मी टाकून देणार आहे, त्यामध्ये पॅकिंग असं काही नाही, टाकून देणार आहे. आणि मम्मी आजारी होती काल, म्हणजे अजून पण आजारीच आहे. तुम्ही बघा चेहरा मम्मीचा कसा झाला. मम्मी एकदम चेहरा ओढला एकदम चेहरा ओढला आहे. उन्हामध्ये जाऊन आली आणि पित्त झालं मम्मीला. अकिरा पण खेळते इकडे. तर उन्हामध्ये गेलो आम्ही, तिघीही गेलो. अकिराचा डोस होता, मी बोलले होते, आणि तिकडून येताना तिला इतका त्रास झाला, त्यानंतर पित्त झालं, ताप आला, काल रात्री खूप भयानक झालं होतं. आता डॉक्टरांना दाखवून आली, आता बरी आहे, म्हणजे अजून कवर नाही झाली पण बरी आहे. सो उन्हात जाताना प्लीज काळजी घ्या, स्कार्फ वगैरे यूज करा, शक्यतो जाऊच नका. सोबत पाणी ठेवा, जमत असेल तर लिंबू सरबत ठेवा, आणि जर म्हणजे अगदीच काही काम असेल तरच बाहेर पडा, कारण खूप भयानक ऊन आहे सध्या तरी. सो आता 2-3 महिने थोडी काळजी घेतली पाहिजे. सो आता मला करायचं आहे पॅकिंग. तर मी बोलते तुमच्याशी, तुम्ही बघाच. सो हे आहेत माझे कपडे जे मला घेऊन जायचे आहेत मुंबईला. हे इकडे हे नाहीत, फक्त या साईडचेच, हे बघू नका, फक्त या साईडचेच जे घेऊन जायचे आहेत. हे 2-3 जे टॉप आहे, हा एक ड्रेस आहे, हे मी वरती ठेवले आहेत, कारण हा जो ड्रेस आहे हा तो मी मावडीच्यात परवा गेले होते, तर मावडीने मला गिफ्ट दिला. आणि हे 2 जे आहेत ते माझे फेवरेट आहेत. हा जो आहे हा खूप सुंदर आहे, म्हणजे असा घातल्यावर खूप छान दिसतो. या साईडून कट आहे, दोन्ही साईडून कट आहे त्याला, इतका सुंदर आहे, जो मी गोव्यातून घेतलेला आहे, आणि खूप छान आहे, खूप म्हणजे खूप छान आहे. आणि हा जो आहे हा माझा फेवरेट आहे टॉप. मला खूप जास्त आवडतो. वरती माझं वॉलेट आहे आणि मला खूप जास्त आवडतो. मी पुण्यातून घेतलेला आहे हा, मला खूप क्यूट आहे, खूप आवडतो मला. सो मी हे वरती ठेवलेले आहेत तुम्हाला दाखवायसाठी. आणि हा जो आहे मावडीने घेतलेला, तो मी परवा घातला आहे, परवाच्या एका व्लॉगमध्ये तुम्ही पाहिला असेल. सो मी आता आहे किचनमध्ये, आणि अबू गेला जिमला, आणि आत्ता तो केस मी वरती असे बांधले होते, सो व्यवस्थित सेट नाही होते. तर अबू गेला जिमला आणि आता तो येईल, तर मला बनवायचं त्याचं डाएट फूड. तर त्याच्यासाठी मी खूप थोड्या गोष्टी घेतलेल्या आहेत.
मी बॅक कॅमेराला जाते आणि तुम्हाला दाखवते. तर मी याच्यासाठी घेतलेला आहे कांदा, बस एक, तो एकटाच खाणार आहे त्यामुळं. टमॅटो, कोबी आणि मटकी हे घेतलेलं आहे मी. आणि हे फक्त आता मी सगळे जे कांदा, टोमॅटो, कोबी मी अगदी थोड्याशा तेलामध्ये फ्राय करणार आहे आणि त्यामध्ये मटकी टाकणार आहे आणि त्यामध्ये काळी मिरी टाकणार आहे आणि थोडंसं मीठ आणि थोडीशी चटणी पण टाकणार आहे. हे जे आहे त्याला काही नाव असं नाही आहे, मी असंच बनवते. तर त्याच्यामध्ये तुम्ही इतरही जे पण भाज्या असतील त्या यूज करू शकता, बीन्स किंवा मटार आणि जे पण काही भाज्या असतील ते यूज करू शकता. तेल खूप थोडंसं वापरा आणि खूप छान डाएट फूड आहे, खूप टेस्टी होतं आहे. आजचा ब्लॉग. फारसं काही नाही केलेलं आहे, जस्ट पॅकिंग केलेलं आहे. पॅकिंग म्हणजे काय, फक्त कॅरी बॅगमध्ये कबर्डमधले कपडे काढून कॅरी बॅगमध्ये टाकून दिलेले आहेत. हे फक्त माझं केलेलं आहे, माझ्या कपड्यांचं. साड्या ज्या आहेत माझ्या ऑलरेडी त्या बॅगेमध्ये आहेत. आणखी माझे नवीन 1-2-4 ड्रेस आहेत जे खूप हेवी आहे, म्हणजे लॉंग गाऊन आहे जो खूप हेवी आहे, तर तो मी साईडलाच ठेवला. तो मी वेगळ्या कॅरी बॅगमधूनच घेऊन जाईन. तो मी तुम्हाला दाखवेन, पण ज्या दिवशी मी घालेन त्या दिवशी दाखवेन. ब्लॅक कलरचा आहे, खूप सुंदर आहे. मी इथे सांगलीत नाही असे कपडे वापरत, मी मुंबईमध्ये गेल्यानंतर तुम्हाला दाखवेन. आणि तर आता अकिराशी पण खेळून झालेलं आहे, तुम्ही पाहिलंच असेल. आणि आता मला जायचं आहे अकिराला घेऊन खाली, थोडंसं तिला फिरवायला. तर भेटू उद्याच्या व्लॉगमध्ये. आणि मला दोघा-तिघांनी माझा इंट्रोडक्शन व्हिडिओ पण बनवायला सांगितला आहे, तर मी तो लवकरच बनवेन. आता थोडीशी गडबड आहे, सो होत नाही स्पेसिफिक एखादा व्हिडिओ बनवायला असं. तर मी मुंबईला गेल्यानंतर नक्की बनवेन. सो भेटेन मी पुन्हा तुम्हाला पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, गुड नाईट.